नमस्कार, मी सुवर्णा जोशी। आपण दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये बघणार आहोत। 2019च्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झालेला आहे, त्याविषयीच्या बातम्या आपण सुरुवातीला पाहणार आहोत। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पहिल्यांदाच 2 ठिकाणांहून निवडणूक लढणार आहेत। उत्तर प्रदेशातील अमेठी आणि केरळच्या वायनाड अशा 2 मतदारसंघातून ते निवडणूक लढणार आहेत। या संबंधीची घोषणा आज काँग्रेसकडून करण्यात आली। लोकसभेची फेररचना झाल्यानंतर 2008 पासून वायनाड मतदारसंघ अस्तित्वात आलाय। या मतदारसंघात कन्नूर, मलाप्पुरम आणि वायनाडचा समावेश आहे। सदैव कहा कि वो अमेठी को कभी छोड़ नहीं सकते। उसके साथ साथ दक्षिण भारत का एक बड़ा हिस्सा, उत्तर और दक्षिण भारत का एक सांस्कृतिक और भाईचारे का रिश्ता रहा है कि राहुल गांधी जी वायनाड सीट से भी लड़ेंगे। और वायनाड ही क्यों? क्योंकि वायनाड का एक अनोखा स्वरूप है, भौगोलिक और सांस्कृतिक दोनों। भौगोलिक और सांस्कृतिक तौर से तीनों प्रांतों को, दक्षिण भारत के प्रांतों को जोड़ने वाली ये बेहतरीन संसदीय क्षेत्र है। वायनाड या मतदारसंघाची वैशिष्ट्ये सुद्धा आता जाणून घेऊयात। 2008 मध्ये वायनाड मतदारसंघ अस्तित्वात आला। काँग्रेसचं मतदारसंघावर वर्चस्व आहे। 13,47,647 इतके मतदार आहेत। वायनाड या मतदारसंघात 1089 इतकी मतदान केंद्र आहेत। 2014 मध्ये 73.74% इतकं मतदान झालेलं होतं। मुस्लिम मतदारांची संख्या या मतदारसंघामध्ये सर्वाधिक आहे। महिला मतदारांची संख्या सुद्धा जास्त आहे। मागील निवडणुकीमध्ये भाजपला इथं 10% मतं मिळाली होती। म्हणजे असं म्हणता येईल की काँग्रेसला अत्यंत सेफ असा हा मतदारसंघ आहे। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशमधून लोकसभा निवडणुकीला उभं करण्याविषयी काँग्रेस नेतृत्व गांभीर्याने विचार करत असल्याचं कळतंय। प्रियंका गांधी यांनी त्याबाबत निर्णय न घेतल्याने उमेदवारीबाबत ठरलेलं नाहीये। वाराणसीसह 3 मतदारसंघांसाठी त्यांच्या नावाचा विचार सुरू आहे। लखनौ आणि अलाहाबाद हे अन्य 2 मतदारसंघ आहेत। या तिन्ही ठिकाणचे उमेदवार काँग्रेसने अजून जाहीर केलेले नाहीत। लोकसभा निवडणूक आता काही दिवसांवरच आली आहे। सगळ्याच पक्षांकडून त्यामुळे प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे। काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा प्रचाराला सुरुवात केली आहे। महाराष्ट्रामध्ये 5 एप्रिलला राहुल गांधी यांच्या 2 सभा होणार आहेत। भाजपचे केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या मतदारसंघात राहुल गांधी 2 सभा घेणार आहेत। चंद्रपूरचे काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी सभा घेणार आहेत। चंद्रपूर आणि धामणगाव या ठिकाणी या सभा होण्याची शक्यता आहे। दरम्यान धामणगाव इथल्या सभेमुळे वर्धा आणि अमरावती लोकसभा निवडणुकीवर प्रभाव पडेल या विचाराने या सभा घेणार असल्याचं बोललं जात आहे। महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झालेली आहे। पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला विदर्भात मतदान होणार असल्याने तिथल्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 आणि 3 एप्रिलला सभा घेणार आहेत। मोदी यांची पहिली सभा 1 एप्रिलला वर्धा इथं तर दुसरी सभा 3 एप्रिलला गोंदिया इथं होणार आहे। तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची 5 एप्रिलला जाहीर सभा होणार आहे आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रचाराला रंग भरले जातील। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज देशभरामध्ये 500 ठिकाणी चौकीदार हे निवडणूक कॅम्पेन सुरू आहे। या चौकीदार कॅम्पेन अंतर्गत भाजपने कार रॅली काढली। देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने जब से मैं भी चौकीदार हूं का कैंपेन चलाया है, देश के तमाम लोग उससे लगातार जुड़ते जा रहे हैं।
उसी से संबंधित मुंबई में एक रैली निकाली गई है। आपको तस्वीरें आपको दिख रही होगी, ये तस्वीर है प्रधानमंत्री मोदी के कैंपेन से जुड़ने की। तमाम जो लोग हैं इस रैली में शामिल हुए हैं और उस रैली का जो थीम है वो है मैं भी चौकीदार हूं। आप देख सकते हैं यहाँ पे तमाम जो गाड़ियां हैं वो लाइन से लगी हुई हैं और लोग जो है कहीं ना कहीं पीएम मोदी को सपोर्ट कर रहे हैं, बीजेपी को सपोर्ट कर रहे हैं और ये बहुत ही बड़ी बात है। साथ में लोग टी शर्ट पहने हुए हैं, साथ में पोस्टर लगाए हुए हैं गाड़ियों पर। करीब 500 गाड़ियों का दावा किया जा रहा है कि इस रैली में शामिल हुई हैं और मुंबई के अलग अलग इलाकों से लगभग 55 किलोमीटर का सफर करते हुए ये रैली जो है वो बीकेसी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स में जाके खत्म होगी। और आप पीछे लाइनें देख सकते हैं, आपको जहां तक नजर जाएगी सिर्फ इस रैली की गाड़ियों की कतारें ही नजर आएंगी। और नज़र इसलिए देखिए, लोग यहाँ पर शामिल हुए हैं, रविवार का दिन है, छुट्टी का दिन है और आज के दिन जो है तमाम जो लोग हैं नरेंद्र मोदी को सपोर्ट कर रहे हैं। और इसके पीछे की वजह यह है कि उनका ये मानना है कि नरेंद्र मोदी के समय में उनकी सरकार ने काफ़ी विकास किया है। लोग जो है कहीं ना कहीं मोदी सरकार फिर से चाहते हैं। आप देख रहे हैं लोगों का जोश, रविवार का दिन है, छुट्टी का दिन है और एक कैंपेन में लोग जुड़े हुए हैं रैली की। और सही न कहीं इस चीज़ को कहीं ना कहीं साबित करता है कि मोदी ने जो नारा दिया था कि मैं भी चौकीदार हूँ वो सफल होता दिख रहा है। और इसका फायदा बीजेपी को कहीं ना कहीं साफ तौर पर चुनाव में देखने को मिलेगा। कैमरामैन दिग्विजय के साथ दिवाकर सिंह, न्यूज 18 इंडिया, मुंबई। भाजपा खासदार पूनम महाजन आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटल्या। यावेळी आदित्य ठाकरेही मातोश्रीवर उपस्थित होते। निवडणुकीपूर्वी आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवर जाणार असल्याचं पूनम महाजन यांनी सांगितलं होतं। पूनम महाजन यांच्या मतदारसंघामध्ये जे होर्डिंग्स लावले होते, ज्यामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांनी स्वतःला प्रेझेंट केलं होतं, मात्र या होर्डिंगमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो नसल्यानं युवा सैनिक नाराज झाल्याच्या चर्चा होत्या। या नाराजीवर तोडगा काढण्यासाठी त्या उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची चर्चा होते आणि त्याप्रमाणे आज त्या उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर जाऊन भेटले आणि त्यांनी निवडणुकीसाठी त्यांचे आशीर्वाद घेतले। मोदींच्या गुजरातमध्ये उद्धव ठाकरे आणि अमित शहांची दिलजमाई झाली। अमित शहांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता उद्धव ठाकरे स्वतः गांधीनगरला गेले आणि मोदींच्या नेतृत्वावर विश्वासही व्यक्त केला। उद्धव ठाकरेंच्या गुजरात दौऱ्याचा हा स्पेशल रिपोर्ट बघूया। या दृश्यावर आणि या घटनेवर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही। पटक देंगे, अफजल खान, निजामाची फौज हा सगळा भूतकाळ मागे ठेवून मैत्रीचा नवा अध्याय गांधीनगर मध्ये लिहिला गेला। विपक्ष ने भी कितने 56, अब तक 56 एक पिक्चर थी वो याद आ गई मुझे। अब तक 56 वो सारे इकट्ठा आए, हाथ में हाथ मिलाए, हाथ मिला। लेकिन वो एक जो कहा होता है ना, दिल मिले ना मिले, हाथ तो मिलना चाहिए। हमारा दिल मिल गया है। लोकसभेसाठी पहिला अर्ज भरण्यासाठी अमित शहांनी उद्धव ठाकरेंना आमंत्रण धाडलं आणि उद्धव सुद्धा दोस्तीसाठी धावून गेले। अर्ज भरताना जिल्हाधिकारी कार्यालयातही त्यांनी अमित शहा यांना सोबत केली। या मित्राचं मोठं कौतुक अमित शहांना वाटलं। अच्छी बात है, एनडीए के सारे साथियों ने मेरे नामांकन के अंदर आकर मेरा सम्मान बढ़ाया है। मैं हृदय से उनके प्रति धन्यवाद व्यक्त करता हूं। अमित शहांचा अर्ज भरण्याच्या निमित्तानं गांधीनगरमध्ये झालेल्या शक्ती प्रदर्शनात गडकरी, राजनाथ सिंग यांच्यासह एनडीएचे अनेक बडे नेते उपस्थित होते। मोदी शहांच्या राज्यात उद्धव ठाकरेंची खास बडदास्त ठेवण्यात आली। यावेळी उद्धव यांच्यासोबत शिवसैनिकांचा ताफा नव्हता, फक्त मिलिंद नार्वेकर होते। मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा नारा देत उद्धव ठाकरेने गुजरात दौरा गाजवून टाकला। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, गांधीनगर। यावेळी पालघर लोकसभेची निवडणूक सुद्धा चांगलीच रंगतदार होणार आहे। 2018च्या पोटनिवडणुकीमध्ये ज्याच्या विरोधात प्रचार केला त्यांच्यासाठीच मत मागण्याची वेळ पालघरमध्ये शिवसेनेवर आली आहे। तर राजेंद्र गावितांनी उमेदवारीसाठी पुन्हा पक्ष बदलल्यानं पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीला शिवसेना भाजपवर टीका करण्याची आयती संधीच चालून आली आहे।
भाजपच्या राजेंद्र गावितांना दत्तक घेऊन शिवसेनेने पालघर लोकसभेचा तिढा सोडवला खरा, मात्र त्यांच्या सेना प्रवेशावरून विरोधकांना टीका करण्याची आयतीच संधी मिळाली आहे। तसंच श्रीनिवास वनगांना लोकसभेची उमेदवारी नाकारल्याच्या कारणावरूनही आता विरोधकांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे। या सरकारला एक भीती निर्माण झालेली आहे आणि त्यासाठी त्यांच्या पक्षात पालघरमध्ये उमेदवार नसल्या कारणाने त्यांना आयात केलेला काँग्रेसचा उमेदवार हा लागला। परंतु ही परिस्थिती अशी आहे की एका पक्षातून दुसऱ्या पक्षात, आता दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षात आणि निवडणुकीनंतर जे देशाचं राजकारण किंवा समाजकारण बदलेल त्याप्रमाणे चौथ्या पाचव्या पक्षात देखील काही लोक जाऊ शकतात। एका चॅनलवर वनगा यांचे सुपुत्र यांनी स्वतः सांगितलेलं आहे का मी ज्यावेळी सक्षम होईल त्यावेळी पुन्हा खासदारकी लढेल, त्यामध्ये सर्व काही आलं। विरोधकांच्या या टीकेला उत्तर देताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मात्र चांगलीच कसरत करावी लागते, कारण 2018च्या पालघर पोटनिवडणुकीत भाजप शिवसेनेत जोरदार संघर्ष झाला होता, त्याला जास्त काळ लोटलेला नाही। लोकांची सर्वात महत्त्वाची मागणी काय की या कंटाळलेल्या ज्या सत्तावर जो वसई तालुक्यातला पक्ष आहे त्याच्या विरुद्ध सक्षम असं कोण जिंकेल, आणि त्याला शिवसेना भाजप युती पर्याय। वनगांनी स्वतः पक्षप्रमुखांकडे इच्छा व्यक्त केली आणि स्वतः वनगा मातोश्रीवरती लाईव्ह त्यांनी चॅनलला सांगितलेलं आहे की बाबा मला विधिमंडळामध्ये लढून दे, इकडचा अनुभव घेऊन दे, नंतर लोकसभेचा आपण विचार करू। पालघर लोकसभा मतदारसंघातून श्रीनिवास वनगा निवडणूक लढण्यास इच्छुक होते, मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वनगांऐवजी पुन्हा एकदा राजेंद्र गावितांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला। एकीकडे सेना भाजपनं पालघरची जागा जिंकण्यासाठी राजकीय खेळी केली असली तरी बहुजन विकास आघाडीचंही आव्हान त्यांच्या समोर असणार आहे, त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक रंजक ठरणार आहे। विजय राऊतसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पालघर।